लातूर जिल्ह्यात मागच्या 10 दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता लातूर जिल्ह्यातल्या या ग्रामीण भागात देखील पाहायला मिळतोय। शिरूरपाळकडून जाणारा जो उदगीर महामार्ग आहे, या उदगीर महामार्गावरती घरणी पुलावर उभारण्यात येणारा जो पर्यायी पूल आहे तो घरणी नदीला पूर आल्याने वाहून गेलेला आहे। या महामार्गावर नवीन पुलाचं काम आहे, मात्र हे काम संत गतीने चालू असल्यामुळे पर्यायी पुलाची व्यवस्था या नदीवरती करण्यात आली होती। मात्र पाण्याचा प्रवाह या नदीला वाढल्यामुळे नदीवरील पर्यायी पूल वाहून गेलेला आहे। प्रशासनाकडून महामार्ग जो आहे त्याच्यावरती वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र महामार्गावरील जी वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, मला सांगा कधीपासून वाहतूक बंद आहे आणि एकूण काय सध्या इथे चालू आहे? गेल्या 2.5 वर्षापासून शिरूरपाळ ते उदगीर जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि शिरूरपाळ तालुक्यातील अंदाजे 25 ते 30 गावचा संपर्क व्यापारानिमित्त, शिक्षणानिमित्त अनेक गोष्टीच्या माध्यमातून तालुक्याशी येत असतो। परंतु ह्या मुख्य रोडवर, उदगीर रोडवरील घरणी नदीवर गेल्या 2.5 वर्षापासून पुलाचं काम चालू होतं आणि वळण मार्ग या ठिकाणी तयार केलेला होता। परंतु गेल्या 7-8 दिवसापासून जे अवकाळी पाऊस सुरू झाला आणि आज सकाळपासून हा वळण मार्गावर केलेला पूल वाहून गेला आहे। त्यामुळे आज पूर्णतः दळणवळण, किती गावाचा संपर्क तुटला आहे या मार्गावर? या मार्गावरून तसं बघितलं तर शिरूरपाळ तालुक्यातील साकोळ असेल, साकोळ मार्गे वलांडी देवणी जाणारा हा मुख्य मार्ग असेल, येरोड, दैठणा आणि उदगीर जाणारा, एकंदरीत तालुक्यातील 25 ते 30 आणि मुख्य 2 तालुक्याचा संपर्क आज तुटला। एकूणच पाहिलं तर या अवकाळी पावसाने अक्षरशः लातूर जिल्ह्यात दानादान उडाल्याचं पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर उदगीर महामार्गावरील हा जो पर्यायी पूल उभारण्यात आला होता घरणी नदीवरती शिरूरपाळ या ठिकाणचा, तो आता नदीला पाण्याचा प्रवाह वाढला आणि हा पूल, पर्यायी पूल वाहून गेलाय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। साधारणतः 20 ते 25 गावाचा संपर्क तुटल्याची देखील माहिती समोर येते। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।